मोदीजीसाठी आम्ही त्यांच्याबरोबर युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची युती भाजपबरोबर आहे आणि आपल्याला मोदींना मत द्यायचं आहे. त्याच्यामुळं यावेळी आम्ही त्यांच्या युतीमध्ये जो सभासद किंवा जो उमेदवार उभारलेला आहे त्याला आम्ही मत देतो. आम्हाला कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या आणि याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला हे पाहिजे की तुम्ही काय केलं आणि ती जी विजन आहे विकासाची विजन ती मोदींकडे की जी 2045 सालाबद्दल बोलते की मी 2045चं उद्दिष्ट ठेवून मी आज काम करणार आहे. तर हा जो त्यांच्याकडे प्लॅन आहे तो प्लॅन आजपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्याहीकडे म्हणजे आज समाजवादी आहे, त्यानंतर आपल्या काँग्रेस पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आहे किंवा समाजवादी पक्ष, ह्या लोकांनी कोणीही असं काही सांगितलेलं नाही किंवा आम्ही हे करणार आहोत. कारण आपला राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय हितच आपल्या डोळ्यासमोर महत्त्वाचं आहे. राष्ट्र असेल तर आपण असू. स्थानिक समस्या या सुटणार आहेत. जे 64 आणि 65 वर्षे हल्ली जी वाळवी लागलेली आहे ती हळूहळू कमी होणार. बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या धायरीमध्ये आम्ही आहोत आणि इथे हे ज्येष्ठ नागरिक हास्याची कारंजी फुलवतायत. निवडणुकीतील आरोपांची राळ, प्रचारामधला विखार आणि आश्वासनांची खैरात या सगळ्यापासून वेगळं असं वातावरण या ठिकाणी आहे. अर्थात 7 तारखेला हे सगळे नागरिक मतदानाला सामोरे जाणार आहेत. काकू, छान सुरू आहे सगळं तुमचं. हे कोणतं हास्य तुम्हा सगळ्यांना आवडतं? कारण हास्याचे अनेक प्रकार आहेत. कोणतं हास्य आवडतं? पोट धरून खळखळून हसायला आवडतं. होय, कारण मनमोकळेपणा आणि पूर्णपणे आपली जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर जाते. जरा हसून दाखवा सगळ्यांनी. जे राजकारणामध्ये सुरू आहे तर ते बघून पण हसायला येतं. म्हणजे आज इकडे असतो उद्या तिकडे जातो. काय वाटतं? हसायला तर भरपूर येतच, प्रश्नच नाही त्याबद्दल. त्या हसण्यातनं सुद्धा आपला सुज्ञपणा आपण दाखवायचा आहे 7 तारखेला. होय ना. मग काय वाटतं या ठिकाणी सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत. विचार केला तर आम्ही नक्की सुनेत्राताईंचंच करणार. अच्छा, तुम्हाला काय वाटतं आजी? सुनेत्राताई. अच्छा, हा. महायुतीला आम्हाला जिंकून द्यायचंय. आम्हाला पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा परत हॅट्रिक करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सुनेत्रा. पण मागील वेळी या ठिकाणी ज्या उमेदवार होत्या तर त्या घड्याळ्या चिन्हावरती भाजपच्या विरोधात होत्या. आता तुम्ही मग महायुतीमध्ये पुन्हा घड्याळालाच मतदान करणार? मागच्या वेळी ज्यांच्या विरोधात केलं असेल त्यांना. यावेळेस आम्ही मोदीजींना समोर ठेवले. मोदींना म्हणून तुम्ही मतदान करणार. काकू, काय वाटतं तुम्हाला? मी सुनेत्रा पवार, मोदीजींनाच मी हे करणार, मत देणार. काका, काय वाटतं? मोदींनाच मत देणार. अच्छा, पण आता ज्या उमेदवार ज्या आहेत तर त्या घड्याळ या चिन्हावरती आहेत. मागील वेळी तुम्ही मोदींना मतदान करताना भाजपला केलं असेल घड्याळाच्या विरोधात. आता यावेळी घड्याळाला कसं होणार? मग चिन्ह महत्वाचं नाही, व्यक्ती महत्वाची आहे. त्यामुळे आमचं मत हे मोदींचे जो कॅन्डिडेट आहे त्यांनाच मिळणार. आता काय वाटतं तुम्हाला? नो कॉमेंट्स. का बरं? नाही, बोला ना, सगळे मोकळेपणाने. बोलण्यासारखं काही नाहीच राहिलेलं. हा, बोलण्यासारखं काहीच नाही. कुणीही जरी आलं तरी आपल्या जनरल पब्लिक मध्ये काहीही फरक पडणार नाही पडणार. कुणी आलं तरी. आणि आता जे आश्वासनं देतात सगळीजण सगळ्या बाजूनी ते कुठलीही पूर्त होतील असं वाटत नाही. पण हे म्हणतायत बरेच लोक की मोदींना म्हणून आम्ही मतदान करू. मोदी आल्यामुळे 10 वर्षात काही फरक पडला? मला भरपूर फरक पडला. यांना बोलू द्या ना. वैयक्तिक मला काही वाटत नाही. तुम्हाला नाही फरक? मला काही फरक वैयक्तिक मला काही फरक पडला नाही. अच्छा, हे या काकांचं मत आहे. तुमचं मत आहे फरक पडला? हो, भरपूर फरक पडलेला आहे. काय फरक पडला? ज्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला हळूहळू मिळत चाललेल्या आहेत. कोणत्या सुविधा आहेत? जीवनावश्यक सुविधा ज्या आहेत, वीज, पाणी, रस्ते, लाईट, या सर्व प्रकारच्या सुविधा हळूहळू मिळत आहेत. या पहिल्यांदाच मिळाला की आधी मिळायचे? म्हणूनच मी तुम्हाला बघाशी म्हटलं नो कॉमेंट्स. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की नो कॉमेंट्स. तर काका लोक आहेत, अतिशय तोलून मापून बोलतात. काका, काय वाटतं तुम्हाला? तशी आहे, तोलून मापूनच बोलण्यासारखी परिस्थिती आहे. बोललं पाहिजे. या ठिकाणी जे उमेदवार आहेत
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, या दोघींपैकी एकाची निवड करायची आहे तुम्हा सगळ्यांना. नाही, अवघड प्रश्न. का बरं अवघड आहे? का अवघड आहे? हा, नाही तसं लॉजिक ह्याचा विचार केला तर अनुभवी काय आणि संसदमध्ये ज्यांना ऑलरेडी अनुभव आहे आणि सुशिक्षित आहेत आणि त्यांना बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळं सुप्रिया सुळे यायला पाहिजे. पण हे तुमचे काही सहकारी म्हणतायत की आम्हाला तर मोदींना मत द्यायचं. त्यांचं वैयक्तिक मत. बरोबर आहे, प्रत्येकाचं. मी तुम्हाला विचारलं जे आहे. काका काय वाटतं तुम्हाला? मोदीजीसाठी आम्ही त्यांच्याबरोबर युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची युती भाजप बरोबर आहे आणि आपल्याला मोदींना मत द्यायचं आहे. त्याच्यामुळं यावेळी आम्ही त्यांच्या युतीमध्ये जो सभासद जो उमेदवार उभारलेला आहे त्याला आम्ही मत देणार. काही लोक मोदींकडे बघून मतदान करणार आहेत, काही उमेदवारांकडे बघून मतदान करणार आहेत. काका, तुम्ही हा सगळा लाफ्टर क्लब जो आहे तो संचालित करता, तर तुमचं काय मत आहे वैयक्तिक? माझं हे मत आहे की बाकी जे उमेदवार आहेत किंवा बाकी जे काय लीडर्स आहेत ते मी काय केलं हे काही सांगत नाहीत. ते फक्त मोदी वाईट आहेत, मोदी हे आहेत, हे खराब आहेत, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. आम्हाला कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या आणि याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला हे पाहिजे की तुम्ही काय केलं आणि ती जी विजन आहे विकासाची विजन ती मोदींकडे आहे. मोदींचं आत्ता ते फक्त काही विरोधी भाषण करायला लागलेत. आजपर्यंत मोदींनी कोणाच्या विरोधात कधीही काही बोललेले नाही आहेत. आणि बाकीचे त्यांनी माईक हातात घेतला की ते फक्त हे सुरू करतात, हे वाईट आहेत, ते वाईट आहेत, ते वाईट. अरे ते वाईट आहेत म्हणून तू चांगला असं कुठे आम्ही म्हणू शकतो? असं बोलणं तुम्हाला आवडत नाही? अजिबात नाही आवडत. आम्हाला हे आवडतं की तुम्ही काय केलं, मी काय केलं हे सांगणं महत्वाचं आहे. जो माणूस आम्हाला सांगेल की मी काय केलं आणि मी काय करणार आहे आणि ते आम्हाला असं वाटतं की मोदीजींकडे ते आहे, त्यांनी करून दाखवलंय. खूप लोक त्यांना विचारतात की एक फार मोठे लीडर आहेत, ते विचारतात 10 वर्षात तुम्ही काय केलं. 10 वर्षात तुम्ही काय केलं हे अख्ख्या जगाला दिसतंय, पूर्ण जगात. आता आज एका देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष मोदींच्या पाया पडतो. त्यांनी जर का काही केलं म्हणून असतो. कोणत्या देशाचा पंतप्रधान पाया पडतो? आफ्रिकन कंट्री मधले एक जण होते आणि त्यांनी त्यांचा आता अमेरिका. कोणता देश होता तो? आता देश नाही आठवत, पण आता जे G20ची हे झाली त्यावेळेला मोदींना त्याचं अध्यक्ष केलं गेलं G20चं. तुम्ही टीव्हीवरती पाहिलं, व्हॉट्सअपला पाहिलं? हो, पाहिलं. मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यांना मोदींच्या पाया पडतात, मोदींना नमस्कार करतात. हा मोदींचा जो काही प्रभाव आहे तर तो आपण अनेक ज्येष्ठ नागरिकांवरती पाहत असतो. काका, तुम्हाला काय वाटतं? आपल्या म्हणजे एक आहे आपल्या देशाचे काही प्रश्न, देशाचे काही धोरणं आणि इथली आपण जिथे राहतो तिथल्या काही समस्या, तिथले काही प्रश्न, तिथले काही मुद्दे. तर तुम्ही म्हणजे कशी बघता निवडणूक? आज आपण बघतो की कुठल्याही अपोजिशन पार्टीचे असू देत, हे सांगत नाहीत की मी काय करणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग. पण मोदी ही एकच व्यक्ती अशी आहे की जी 2045 सालाबद्दल बोलते की मी 2045चं उद्दिष्ट ठेवून मी आज काम करणार आहे. तर हा जो त्यांच्याकडे प्लॅन आहे तो प्लॅन आजपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्याही कडे, म्हणजे आज समाजवादी आहे, त्यानंतर आपल्या काँग्रेस पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आहे किंवा समाजवादी पक्ष, ह्या लोकांनी कोणीही असं काही सांगितलेलं नाही किंवा आम्ही हे करणार आहोत. आता इथे उमेदवार आहे, त्यामुळे असा प्रॉब्लेम आहे की ह्या लोकांचं जजमेंट कसं करायचं. तर मग मी काय म्हणेन की आत्तापर्यंतचा 10 वर्षातला माझा अनुभव काय आहे, बाबा ही व्यक्ती चांगलं काम करते, तर मग मी त्याला जर बळ दिलं तर माझ्या पुढच्या पिढ्या, आज आमची पिढी आता संपत आली आहे, पण मी माझ्या मुलांच्या करता, मी माझ्या नातवंडांच्या करता मी ही इन्व्हेस्टमेंट करतोय की मी एक स्थिर सरकार जे देशाला अत्यंत आवश्यक असतं. आज तुम्ही काँग्रेस पार्टीकडे तुम्ही बघितलं तर त्यांनी त्यांच्यामध्ये भांडण झाले, 1 वर्ष तुमचं, 1 वर्ष माझं, 1 वर्ष तुमचं. ह्या याच्यामध्ये पंतप्रधान पदाचं अलॉटमेंट जर असं होत असेल तर देशाची प्रतिमा आज काय राहील याचा आपण बरोबर. काका, तुम्हाला 2 उमेदवारांमध्ये निवड करायची. आता मोदींसाठी तुम्ही सुनेत्रा पवारांना मतदान करणार असं म्हणत आहात. सुनेत्रा नाही, ठीक आहे, तुमचं जे काही आहे सांगतो मी तुम्हाला. सुनेत्रा पवारांची कोणती किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात की फक्त मोदी? मी एक सांगतो तुम्हाला की मी आजपर्यंत इथे 3 टर्म्स
मी राष्ट्रवादीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे उभ्या होत्या. गेल्या 15 वर्षामध्ये धायरी किंवा खडकवासला भागामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट 1 इंचाची पण इथं केलेली नाही आहे. आम्ही आमच्या इथला पाण्याचा प्रश्न पण त्यांना फिल्टर पाणी पाहिजे, हे पाहिजे, आम्ही चिकार रस्ते पाहिजेत, या गोष्टी मांडल्या. पण त्या व्यक्तीने कुठल्याही नाही ते आम्हाला शक्य नाही या भाषेत बोलवण केलेली आहे आमची. त्यामुळे अशा व्यक्तीला मी कसं काय मतदान करू शकतो? आणि मला कॉन्फिडन्स येण्यासाठी त्या व्यक्तीकडनं पॉझिटिव्ह गोष्टी तर मला कळल्या तर मी तिला मतदान करू शकेन. आता सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणता की त्यांना कोणत्या बेसिसवरती, आज मला नक्की मी असं प्रांजलपणाने सांगतो की बाबा मला त्यांच्याबद्दल माहिती नाही की बाबा त्या काय करू शकतील. कारण त्या 2-3 प्रायव्हेट याच्या अध्यक्ष आहेत, शाळांच्या अध्यक्ष आहेत, हे आहेत. त्यानंतर तिथे त्या टेक्नो पार्क वगैरे चालवतात, बरोबर आहे, त्या ते बघतात, मी त्या चांगल्या चालवत असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. पण त्यांच्या पाठीमागे एक जी जबरदस्त व्यक्ती उभी आहे की जी अजितदादा पवार, की त्या पवारमुळेच त्या आज मला कॉन्फिडन्स वाटतो की आमच्या इथले सर्व प्रॉब्लेम सोडवण्याची ताकद ही अजितदादा पवारांच्या थ्रू सुनेत्रा पवारांना नक्की येईल आणि त्या आमचं भलं करतील. धन्यवाद. काका, हो नाही त्यात आमचं भविष्य आहेच. काका, हेच अजित पवार मागील 15 वर्ष सुप्रिया सुळेंच्या देखील पाठीमागे उभे होते, मग तुमचे प्रश्न का नाही सुटले? हो मी तेच सांगतोय की पवार फॅमिलीचाच हा प्रॉब्लेम होता. पवारांना आज पवार का ह्याच्यातनं माझा प्रश्न आहे, मी सांगतो तुम्हाला त्याचं उत्तर मीच सांगतो. आता पवारांना तुम्ही का आज म्हणते की ते इकडे आले म्हणून, तर पवारांना दरवेळेला कसं खच्चीकरण करण्यात आलं हे आपल्याला सगळ्यांना काम करू दिलं नाही. अजित काम करूनच तुमची कामं, तुमचे प्रश्न सोडवू नाही दिले ना. म्हणजे कारण मुख्य पवार काकांचं लॉजिक आहे. तुम्हाला पटतंय काकांचं लॉजिक? मी सांगितलं का, एकच माझं हे आहे, नो कॉमेंट्स. अहो नाही, तुमच्या नो कॉमेंट्स मध्येच बरंच काही आहे नाही, म्हणून मी विचारतोय काय 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 वाटतं. नाही नाही तुम्ही बोला, काय वाटतं? फाटकाच्या तर ऍब्सोल्युटली नो कॉमेंट्स. नाही फाटक काकानी, नाही नाही तुमचे मित्र आहेत फाटक काका, चांगले मित्र आहेत. पण नाही नाही काय म्हणून काही मी बोलू शकतो, त्यांचं वैयक्तिक मत आहे ते. तुमचं वैयक्तिक मत सांगा. नाही मी काही माझं मत देऊ शकत नाही मी. काका तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? मोदींची आपल्याला गरज आहे. ह्याचं कारण का, गेली 10 वर्ष आपण बघतोय कुठल्या प्रकाराने त्यांनी कार्य केलेलं आहे. सगळ्यांच्या डोळ्यापुढे आलेल्या गोष्टी जसे एअरपोर्ट्स आहे किंवा नवीन रेल्वे स्टेशन ज्यामध्ये बदल झाला आहे, तो निश्चितच आपल्याला लक्षात येण्यासारखा बदल आहे. आणि पुढची 10 वर्ष नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपल्याला भारताचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला हे फार गरजेचं आहे की मोदी येणं गरजेचं आहे आपल्या दृष्टीने. आता मागील वेळी 2019ला तुम्ही कोणाला मतदान केलं होतं? मी कायमच मोदींनाच केलेलं आहे. आता मागील वेळी तुम्ही मोदींना म्हणजे भाजपला मतदान केलं होतं, त्यावेळी विरोधामध्ये घड्याळ हे चिन्ह होतं. आता तुम्हाला मोदींना म्हणून मतदान करताना त्याच घड्याळाला मतदान करायचंय ज्याच्या विरोधात तुम्ही मतदान करत होतात, मग हे कसं तुम्ही स्वीकारलंय? हा आता कसं आपण मोदींचा विचार करतोय, मोदी येणं आपल्याकरता गरजेचं आहे, देशाच्या दृष्टीने मोदी येणं गरजेचं आहे, म्हणून आपण विचार करतोय त्या दृष्टीने. काका तुम्ही बोलाल, तुमचं मत काय? माझं एकलानीच व्यक्त आहे की या वेळेस ह्याच्याहून दुसरा चांगला पर्याय नाही आहे. अच्छा, पर्याय नाही. म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यापेक्षा तुम्ही मोदी आणि राहुल गांधी असा विचार करता? काय वाटतं की इथे तुम्हाला स्थानिक मुद्दे महत्वाचे वाटतात की राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे महत्वाचे मानून तुम्ही मतदान करणार? नाही, राष्ट्रीय पातळीवरनं ह्यांना पॉवर मिळणार आहे म्हणून या सगळं काम करतील हेच माझं म्हणणं आहे. काका तुम्हाला काय वाटतं? इथले काही प्रश्न आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत, आपण जिथे राहतो त्या भागामधले आहेत, आणि एक राष्ट्रीय पातळीवरची धोरणं आहेत, मुद्दे आहेत, तर अधिक प्राधान्य तुम्ही कशाला द्याल? तुम्ही उमेदवारांना द्याल की मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जे काही एक नॅरेटिव्ह आहे तर त्याबद्दलचं द्याल? नाही, नो कॉमेंट्स. आम्ही तेवढे म्हणजे काय ते ह्या तुम्ही जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देण्यापुरता आम्ही एवढं पॉलिटिकली आहात, तुम्ही आहात अगदी परिपक्व आहात म्हणून तर नो कॉमेंट्स म्हणताय. बरोबर आहे ना? ते बघा सगळे हसतायत. नाही, या लोकांनी मोकळेपणाने त्यांची मतं मांडली तर तुम्ही मांडा. काही दबाव वगैरे आहे का? नाही, दबाव वगैरे तसा काही प्रश्न नाही. दबाव वगैरे नो कॉमेंट्स हेच महत्वाचं आहे. नो कशामुळे पण मग काय बाकीची लोक जर मोकळेपणाने मांडतायत तर असं नाही.
तसं नाही. बरं कोण हां अच्छा कोण न्यायाधीश आहेत? अच्छा न्यायाधीश आहात. अच्छा म्हणजे निवृत्त निवृत्त न्यायाधीश आहेत. नाही पण बोलले ना ते बोलले नाही त्यांच्या नो कॉमेंट्स मध्ये. एक मिनिट काकांना बोलायचं. बोला. मोदींच्या सारखा प्रामाणिक एफिशियंट आणि जवळजवळ 24 तास कष्ट करणारा पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेला. गेले 10 वर्षे सगळी भारतातली जनता जगातली जनता बघते आहे आणि जगामध्ये भारताची प्रतिमा किती उंचावलेली आहे हे मोदींच्यामुळेच. त्यामुळे आमचं मत, माझं स्वतःचा वैयक्तिक विचारला तर मोदींनाच जाणार आणि सुनेत्रा पवारांना मत दिलं की मोदींना जाणार, म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांना मत देणार आहोत. अच्छा बर बर बर. काकू काय महायुती? येस. आपली अर्थव्यवस्था 11 नंबरवर होती, ती मोदीजींनी 5 वर आणली. आता 3 वर येण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे दूरदृष्टी आणखीन काही नाही. आपल्याकडे काय फरक पडला? तुम्हाला फरक पडला काही? एक मिनिट माझा तोल जातो. एक मिनिट आपल्याला काही फरक पडला? हा फरक जो आहे हा हळूहळू दिसणार आहे. कारण आपला राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय हितच आपल्या डोळ्यासमोर महत्वाचं आहे. राष्ट्र असेल तर आपण असू. स्थानिक समस्या या सुटणार आहेत. जे 64 आणि 65 वर्षे हल्ली जी वाळवी लागलेली आहे ती हळूहळू कमी होणार आहे. मला असं म्हणायचं आहे की देशाची प्रगती म्हणजे आपली प्रगती. तर देशाची प्रगती आपल्याला दिसते की चांद्रयान दिसतंय आपल्याला, नंतर आणखीन म्हणजे सगळ्या फील्डमध्ये प्रगती आहे आणि मग ती प्रगती आपल्यापर्यंत नॅचरली पोचणारच आहे. त्यामुळे झिरपत येणार. गॅस सिलेंडर आधी किती होता, आता कितीला आहे? आता आहे असू दे. किमती वाढल्या ते तर होणारच आहे ना. जसं जसं काळ बदलतं तर पूर्वीसारखं कसं राहणार आहे? पूर्वी 4 आण्याला आपण भाजी आणत होतो, आता आणू शकतो का? नाही. सगळ्यामध्येच बदल झालेला आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये नॅचरली होणार. हरकत नाही महागाई वाढली. त्याप्रमाणे डीए पण वाढतोय, पण काय नुसतं जसं पगारही फुगतायत आणि किमती पण वाढतायत, त्यामुळे त्याचे मेळ बसत नाही. खरं आहे. पण कोणी सरकार आलं तरी हा प्रॉब्लेम थोडे दिवस राहणारच आहे. हळूहळू सुटेल. काकू काय वाटतं, होतंय सगळं मॅनेज होतंय का? हो होते. गॅस सिलेंडर आधी ज्या किमतीला होता त्यापेक्षा वाढलेलाच आहे, पण हरकत नाही. मोदी आहेत तर करतील. हो करतील मोदी. तर आपण पाहतो आहोत या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर त्या अगदी पूर्णपणे मोदी हवे की मोदी नको अशा पद्धतीच्या आहेत. सर तुम्ही निवृत्त न्यायाधीश आहात आणि नो कॉमेंट्स मधून, आणि तुमचं काय म्हणू, एक छदमी हास्य म्हणायचं की छदमी हा शब्द वापरायचा की उपरोधिक हा शब्द वापरायचा? नाही 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 मास्क नाही. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाने बोलायला हवं. तर मगाशी काहीतरी तुम्ही बोलत होतात, म्हणजे मी तिकडे गेलो त्यावेळी काहीतरी म्हणायचं होतं तुम्हाला, लक्ष नाही म्हणजे काय म्हणायचं होतं म्हणजे आता बरं नाही 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 मला ह्यांच्या बरोबर राहायचं इथे सगळ्यांच्या बरोबर. मग काय तुम्हाला घेऊ नका ते. तर गमतीचा भाग आहे. तर आपण या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि जे सगळे आपले हे सगळे ज्येष्ठ नागरिक 7 तारखेला सामोरे जाणार आहेत मतदानाला. आणि या ठिकाणी ज्या काही उमेदवार आहेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याबरोबरच राष्ट्रीय मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार हे ज्येष्ठ नागरिक करतायत असं आपल्याला जाणवत आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.